नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही आपण काही नवीन प्रश्नांचा आढावा आजच्या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहात। तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आणि सोबतच जेवढे तुमच्याकडे ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचे, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या युट्यूबची लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, या आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व जे काही महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि विद्यार्थ्यांना जो अभ्यास कव्हरच होऊ शकत नाही तो म्हणजे जीएस आणि जीकेचा, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोपं करून देण्याचा आपण प्रयत्न करतोय। मित्रांनो, आपली नवीन बॅच पण लॉन्च होत आहे, संपूर्ण जीएस, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, समाज सुधारक, पंचायत राज आणि विज्ञान या सगळ्या गोष्टींचा आढावा आणि या सगळ्या विषयांची आपली एक संपूर्ण बॅच आपण लॉन्च करतोय। नक्कीच त्या बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल। हा आपला नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे आणि तो प्रश्न काय, सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते असं म्हटलेलं आहे? सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर मित्रांनो, तुमच्या पुढे 4 पर्याय आहेत। त्याच्यामध्ये बघा, परमवीर चक्र आहे, शौर्य चक्र आहे, अशोक चक्र आहे आणि कीर्ती चक्र आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, अशोक चक्र हे सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात ह्या पूर्ण शांततेच्या काळामध्ये दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये सर्वोच्च स्थानी असणारा पुरस्कार म्हणजे अशोक चक्र। अशोक चक्राच्या नंतर शौर्य चक्राचा क्रमांक येतो, शौर्य चक्र। ओके, आणि शौर्य चक्राच्या नंतर तिसऱ्या क्रमांकावरती कोण येतो तर तो कीर्ती चक्र येतो, कीर्ती चक्र। यस, आणि अशोक चक्राच्या समतुल्य असणारा पुरस्कार म्हणजे कोणता आहे तर तो परमवीर चक्र आहे। म्हणजे या पुरस्काराच्या समतुल्य असणारा पुरस्कार म्हणजे कोणता? परमवीर चक्र हा एक पुरस्कार आहे। आणि आपल्याकडं त्या अशोक चक्र आणि परमवीर चक्रामध्ये फरक काय येतो मित्रांनो? अशोक चक्र शांततेच्या काळामध्ये शौर्य, धाडस, आत्मत्याग या सगळ्या गोष्टींचा विचार करून सैन्य दलातल्या आणि भारतातल्या सामान्य नागरिकांना सुद्धा अशोक चक्र पुरस्कार दिला जातो। म्हणजे अशोक चक्र हा जो पुरस्कार आहे हा सैनिकांना पण दिला जातो आणि सामान्य नागरिकांना पण दिला जातो, सामान्य नागरिकांना पण दिला जातो। मात्र सैन्यामधला सर्वोच्च पुरस्कार केवळ आणि केवळ सैनिकांनाच दिला जातो, तो पुरस्कार म्हणजे कोणता आहे? परमवीर चक्र आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली काय येतं? अशोक चक्र, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। सर्वोच्च स्थानातला तो पुरस्कार विचारलेला आहे। आणि अशोक चक्र हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रथम 4 जानेवारी 1952 तो पहिल्यांदा बहाल करण्यात आलेला आहे। आणि हा जो पहिला पुरस्कार ज्या व्यक्तीला भेटलेला आहे तो म्हणजे कोण आहे तर ते बचित्तर सिंग। बचित्तर सिंग हे पहिले पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत की ज्यांना हा पहिल्यांदा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे, अशोक चक्र। आणि त्याच्यानंतर परमवीर चक्र हा पहिल्यांदा 1950 ला बहाल करण्यात आलेला आहे। आणि हा जो 1950 ला जो पहिला पुरस्कार बहाल करण्यात आला, मेजर सोमनाथ शर्मा, मेजर सोमनाथ शर्मा यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला 1950 ला। ऍक्च्युली 1950 लाच आहे, पण राष्ट्रपतीने जेव्हा हे पुरस्कार सुरू करण्यात आले तेव्हा यांची अधिकृत स्थापना ही 1947 पासून सुरू झालेली आहे, तर असं राष्ट्रपतीच्या वतीने सांगण्यात आलं। म्हणजे मागच्या वर्षापासून, मागच्या तारखेपासून हे पुरस्कार चालू झालेत असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात हा पुरस्कार पहिल्यांदा 1952 ला दिला, हा पुरस्कार पहिल्यांदा 1950 ला बहाल करण्यात आला।
आणि लेटेस्ट 2021 मध्ये हा जो अशोक चक्र पुरस्कार आहे जम्मू अँड काश्मीर मध्ये असणारे पोलीस, जम्मू काश्मीर मध्ये असणारे कार्यरत असणारे पोलीस बाबू राम यांना तो 2021 चा अशोक चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली काय येतं? अशोक चक्र, अशोक चक्राच्या नंतर शौर्य चक्र आणि त्याच्यानंतर कीर्ती चक्र. आणि केवळ आणि केवळ सैनिकांना जो पुरस्कार दिला तो सर्वोच्च ते म्हणजे कोणता आहे तर तो परमवीर चक्र. आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, कोणत्या राज्याला देशातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? तर आपल्या मित्रांनो आपला हा जो भारत आहे हा आपला एकंदरीत दक्षिणेकडचा भाग, आणि इथून आपण इकडे आलात तर हा गुजरातचा भाग, आणि इकडून असं इकडे आलात तर हा वेस्ट बंगाल, ओडिशा वगैरे वगैरे. मग हे पहिलं राज्य जे आहे ते गुजरात आहे. त्याच्यानंतर दुसरं राज्य महाराष्ट्र आहे, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खाली असणारा गोवा आहे. गोव्याच्या खाली असणारं राज्य कर्नाटक आहे. कर्नाटकच्या खाली असणारं राज्य केरळ आहे. ओके, म्हणजे भारताची ही पश्चिम किनारपट्टी, आणि पश्चिम किनारपट्टीवरती 5 राज्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आला तर इथं कोण आहे? इथं पश्चिम बंगाल आहे, वेस्ट बेंगॉल. त्याच्यानंतर नंबर 2 ला खाली कोण येतो? ओडिशा येतो. आणि त्याच्यानंतर नंबर 3 ला खाली कोण आहे? आंध्र प्रदेश आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी कोण येतं तर तो तमिळनाडू येतो. अशा पद्धतीनं पूर्वेकडचे 4 राज्य आणि पश्चिमेकडचे 4 राज्य असं 9 राज्यांना आपल्या भारताचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि भारताचा मुख्य समुद्र किनारा किती आहे? 7517 चौरस किलोमीटर इतका आहे. आणि मुख्य समुद्र किनारा 6100 किलोमीटर आहे. मग आता मुख्य आणि एकूण मध्ये फरक काय? आपल्याकडे इकडं अंदमान निकोबार बेट आहे, याला पण समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. इथं कारिकल आहे, इथं पण समुद्र किनारा लाभलेला आहे. इकडं लक्षद्वीप आहे, इथं पण समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि वरी दादरा नगर हवेली दमण दीव आहे, इथं पण समुद्र किनारा लाभलेला आहे. 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि गुजरातला जर आपण बघितला तर 1700 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे गुजरातला. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. गोव्याला 101 किलोमीटरचा आहे. कर्नाटकला 258 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आणि केरळला 560 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू आपलं वेस्ट बेंगालला 374 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. ओडिशाला 476 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आंध्र प्रदेशला 474 किलोमीटरचा समुद्र किनारा. आणि तामिळनाडूला 907 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. किती? 907. आंध्र प्रदेशला 474 नाही, 1 नंबर 1001 किलोमीटरचा समुद्र किनारा. म्हणजे 1 नंबरला 774. हा, आंध्र प्रदेशला 974 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. 974 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. ओके, हा एवढा पॉइंट क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटला 1285 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आंध्र प्रदेशला. आणि त्याच्यानंतर कारिकलला 30 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. आणि इकडं लक्षद्वीप आहे. लक्षद्वीपला जो समुद्र किनारा आहे तो 132 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला? सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेलं राज्य कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? गुजरात येतं. गुजरातला किती आहे? 1700 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतोय.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता असा प्रश्न आहे. तर आपण नॉर्मली महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये बघा सिंचनाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा सिंचनामध्ये आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विहिरीच्या माध्यमातून सिंचन केलं जातं, कालव्याच्या माध्यमातून सिंचन केलं जातं, तलावाच्या माध्यमातून सिंचन केलं जातं आणि उपसा सिंचनाच्या माध्यमातून आपल्याकडे सिंचन केलं जातं. तर विहिरीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन विहिरीच्या माध्यमातून होतं. तब्बल 55% क्षेत्र ओलिताखाली एकट्या विहिरीच्या माध्यमातून येतं. कालव्याच्या माध्यमातून 5.5% क्षेत्र ओलिताखाली येतं आणि तलावाच्या माध्यमातून 14.5% क्षेत्र ओलिताखाली येतं आणि उपसा सिंचनाच्या माध्यमातून 8% क्षेत्र ओलिताखाली येतं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सिंचनासाठी जे काही आपल्याकडे स्त्रोत वापरला जातो तो म्हणजे कोणता आहे, विहीर आहे. विहिरीच्या माध्यमातून 55% क्षेत्र ओलिताखाली आणलं जातं. कालव्याच्या माध्यमातून 22.5 आहे, तलावाच्या माध्यमातून 14.5% आहे. सर्वात कमी उपसा सिंचन आहे आणि सर्वाधिक विहिरी जर आपण पाहिला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर अहमदनगर अहिल्यानगर आता नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे म्हणून अहिल्यानगरच म्हटलेलं बेटर असेल. आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो त्याच्यात नाशिक पण दिसतं. नाशिक हे ठिबक सिंचनासाठी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे, ठिबक सिंचनासाठी. आणि कोल्हापूर जे आहे ना, कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे तर कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक उपसा सिंचन केलं जातं. सर्वाधिक उपसा सिंचन हे कुठून आहे, कोल्हापूर मधून आहे. आणि वर पुणे आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे. या पट्ट्यामध्ये कालव्यांचं प्रमाण जास्त आहे, कालव्यांचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला इथे विचारले सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता, तर फायनली या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आणि आपण भारताचा विचार करता जसं आपल्याकडे अहमदनगर आहे ना, तर भारताचा विचार करता भारतामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारं राज्य म्हणजे पंजाब आहे. पंजाबच्या नंतर हरियाणाचा क्रमांक येतो आणि हरियाणाच्या नंतर युपी आहे आणि युपीच्या नंतर कोण आहे तर आंध्र प्रदेश आहे. कोण आहे, आंध्र प्रदेश आहे. आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा सिंचनासाठी वापरला जाणारा प्रकल्प, महाराष्ट्रातला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणजे संभाजीनगर मध्ये असणारा जायकवाडी प्रकल्प आहे. जसं आपल्या महाराष्ट्रातला जायकवाडी मोठा आहे तसं भारतातलं सर्वात मोठं कोणतं आहे तर ते भाकरा नांगल आहे. कोण आहे, भाकरा नांगल. हे भारतातलं सर्वात मोठं सिंचनासाठी असणारं मोठं धरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक 2 आहे. एकदा बघून घ्या. नक्कीच काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट करत चला. नक्कीच काही त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तो पण मला कळवा कमेंटच्या माध्यमातून. आणि नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण नवीन येणारा व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला युट्यूब वरून तुमच्याकडे ते बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लगेच पाहता येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते नगर 7 वाहनांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. 7 वाहनांची राजधानी म्हणून ओळखली जाते. तर सातवाहन घराण्याचा जर आपण थोडक्यात इतिहास जर पाहिला तर साधारणतः 15व्या शतकामध्ये सिमुक नावाचा राजा ज्याला सिंधुक राजा असंही म्हटलं जातं. सिंधुक राजा असंही म्हटलं जातं. या राजाने 15व्या शतकामध्ये कोणतं सातवाहन घराण्याची काय केली, स्थापना केली. सातवाहन घराणे म्हणून सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा कोण, तर उत्तर काय येतं, सिमुक राजा येतो. सिमुक राजा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. आणि सिमुक राजा
हा कशासाठी प्रसिद्ध होता तर शिमुक राजाच्या काळामध्ये अनेक जैन मंदिर आणि बौद्धांचे मंदिर त्यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेले आहेत। आणि सातवाहन घराण्यामध्ये जर आपण विचार केला सर्वात महान राजा कोण होऊन गेला सातवाहन घराण्यामधला तर तो कोण आहे गौतमी पुत्र सातकर्णी नावाचा जो राजा होऊन गेला हा सर्वात महान राजा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो। याच्या काळामध्ये आपण बऱ्याच गोष्टी त्यांना साम्राज्य म्हणजे सैनिकांच्या जीवावरती त्यांनी प्रचंड मोठं यश त्याने प्राप्त केलेलं होतं। आणि यापैकी आणखीन एक तिसरा राजा होऊन गेला तो तिसरा राजा म्हणजे कोण होता तिसरा राजा म्हणजे आपला सातकर्णी पहिला नावाचा जो राजा होऊन गेला ना हा सातवाहन घराण्यातला। त्याने जेव्हा मध्य प्रदेशचा भाग जिंकला गोदावरीचं खोरं जिंकलं तेव्हा त्याने स्वतःला दक्षिण पथाचा स्वामी नावाची स्वतःला त्याने उपाधी देऊन घेतलेली होती। तो राजा कोणता होता सातकर्णी पहिला राजा होता। आणि मित्रांनो आपण इथं जर बघितला कोणते नगर सातवाहनांची राजधानी होती तर यांच्या दोन राजधान्या होत्या। त्यातली पहिली जी राजधानी होती ना अमरावती होती। आणि अमरावती म्हणजे कुठलं आता आंध्र प्रदेशची असणारी राजधानी म्हणजेच अमरावती ही त्यांची पहिली राजधानी होती। आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला महाराष्ट्रातली जी त्यांची राजधानी होती पैठण होतं। आणि पैठणचं जुनं नाव काय होतं प्रतिष्ठान असं होतं। आणि प्रतिष्ठानचं नवीन नाव काय आहे पैठण आहे। आणि आपल्याकडं जुन्नर जे दिसतं ना तुम्हाला ऑप्शन मध्ये म्हणजे सातवाहन घराण्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जुन्नर मधला जो नाणेघाट आहे ना त्या नाणेघाटातून प्रवेश म्हणजेच कोणत्या साम्राज्यामधला प्रवेश होता सातवाहन घराण्यातला प्रवेश होता। म्हणजे सातवाहन घराण्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला जुन्नर मधल्या नाणेघाटातून प्रवेश करावा लागतो। आणि हे जुन्नर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतं। आणि अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक 1 येतं ज्याचं जुनं नाव प्रतिष्ठान होतं आणि त्याचं नवीन नाव आता काय आहे तर ते पैठण आहे। पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी म्हटलेलं आहे चार पर्याय आहेत। जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर चार पर्याय दिलेले आहेत बघा। त्याचे व्हिएतनाम आहे जिनेवा आहे त्याच्यानंतर वॉशिंग्टन आहे त्याच्यानंतर पॅरिस आहे। असे वेगवेगळे तुम्हाला इथं पर्याय दिसतात। त्याच्यामध्ये बघा पॅरिस असेल जिनेवा असेल वॉशिंग्टन असेल इथं बघा आपण विचार केला तर जे पॅरिस आहे ना पॅरिसला युनेस्कोचं मुख्यालय कुठं पॅरिसला म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी गट होतो। आणि युनेस्को मध्ये जर आपण विचार केला ना युनेस्कोची स्थापना कधी झालेली आहे 16 नोव्हेंबर 1945 ला त्या युनेस्कोची स्थापना झालेली आहे। आणि युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे तर ते पॅरिसला आहे। त्याच्यानंतर आपण नंबर 2 ला आला तर वॉशिंग्टनला जर आपण आला वॉशिंग्टन आणि त्याच्यानंतर जिनेवा असे तुमच्या पुढे किती पर्याय दिसतात 2 पर्याय दिसतात। आता जिनेवा आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टन आणि त्याच्यानंतर पुढचं कोणतं आहे तर ते व्हिएतनाम आहे। इथं व्हिएन्ना आहे सॉरी हे काय आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया मधलं व्हिएन्ना आणि व्हिएना असे किती पर्याय उरले तुमच्या पुढे 3 पर्याय उरलेले आहेत। तर जिनेवाला आहे ना जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे कुठं जिनेवाला जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय। मग जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे कुठं आहे तर जिनेवाला आहे। आणि जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झालेली आहे 1 जानेवारी 1995 ला या आपल्या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे।
आणि त्याच्यानंतर आता तुमच्या पुढे उरलेत पर्याय किती, वॉशिंग्टन आणि त्याच्यानंतर व्हिएन्ना. आता वॉशिंग्टनला जर आपण विचार केलात ना, IMF चं मुख्यालय आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ची स्थापना कधी आहे, 27 एप्रिल 1945 ला या IMF ची स्थापना आहे. आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे तर ते वॉशिंग्टन आहे. आणि इथं व्हिएन्नाला म्हणजे ऑस्ट्रिया मधलं जे व्हिएन्ना आहे तिथं कोणाचं मुख्यालय आहे तर तिथं ओपेकचं मुख्यालय आहे. ओपेक. आता ओपेक म्हणजे काय आहे तर त्याच्यामध्ये बघा, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम. ओपेकचे फुल फॉर्म काय आहे, ऑर्गनायझेशन पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. म्हणजे इथं ओपेक, हे बघा इथं ई आहे आणि इथं सी आहे. ओ म्हणजे ऑर्गनायझेशन, पी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम, ई म्हणजे एक्सपोर्टिंग आणि सी म्हणजे कंट्रीज. ह्या ओपेकचं मुख्यालय कुठं आहे, व्हिएन्ना येथे आहे. आणि ओपेकचा जर आपण विचार केला तर ओपेकची स्थापना 1950 ला झालेली आहे, 14 सप्टेंबर 1950. याची सुरुवात कुठून झाली, बगदाद येथे झालेली होती. आणि 1965 ला या संस्थेचं मुख्यालय कुठं आणण्यात आलेलं आहे, व्हिएन्ना येथे आणण्यात आलेलं आहे, ऑस्ट्रियामध्ये. आणि विशेष मित्रांनो, ओपेकचं ज्या ठिकाणी मुख्यालय आहे ना तोच ऑस्ट्रिया नावाचा देश ओपेकचा मेंबर नाही. हे पण त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली काय येतं, पर्याय क्रमांक 2, ज्याला आपण काय म्हणतो, जिनेवा असं म्हणतो आपण. पुढचा प्रश्न आहे, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे. चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय म्हणते, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे. तर याच्यामध्ये बघा, कर्नाटकमध्ये जे प्रसिद्ध औष्णिक विद्युत केंद्र आहे ते रायचूर आहे. म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी कटतो, रायचूर. गुजरात मधलं प्रसिद्ध असणारं जे काही आपलं औष्णिक विद्युत केंद्र आहे ते मुंद्रा औष्णिक विद्युत केंद्र आहे, हा पण पर्याय कटला. राजस्थान मधलं प्रसिद्ध जे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते सुरतगड आहे, सुरतगड. म्हणजे हा पण पर्याय या ठिकाणी कट होतो. आणि उरला पर्याय कोणता, महाराष्ट्र. महाराष्ट्र हेच या प्रश्नाचं उत्तर फायनली बरोबर आहे. मग एकलहरे, एकलहरे कुठं आहे तर एकलहरे नाशिक मध्ये असणारं काय आहे तर ते औष्णिक विद्युत केंद्र आहे. तसंच आपल्याकडं पारस नावाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे ते अकोल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर खापरखेडा नावाचं आपल्याकडे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते नागपूरमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर खापरखेडाच्या नंतर कोराडी नावाचं आपल्याकडे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते पण नागपूरमध्येच आहे. आणि एवढंच नव्हे तर आपल्याकडं परळी वैजनाथ हे सुद्धा औष्णिक विद्युत केंद्र आहे ते बीड मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर चंद्रपूर येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि त्याचा जिल्हा कोणता येतो, चंद्रपूर येतो. हे लक्षात ठेवा. सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता तर तो कोणता आहे, कोराडी आहे. कोणता, कोराडी, नागपूर मधला. आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणजे कोणता आहे, कोयना आहे. हा कोयना नदीवरती आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देशमुखवाडी जवळील खेळवा या ठिकाणी तुम्हाला ते प्रकल्प पाहायला मिळतो. आणि या कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जातं, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. आणि या प्रश्नाचं उत्तर शेवटी पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे. डॉट्स
डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाशी संबंधित आहे? पहिला पर्याय आहे कर्करोग. कर्करोगावरती केमोथेरपी प्रसिद्ध मानली जाते. केमोथेरपी आणि रेडिओथेरपी पण आहे. रेडिओथेरपी म्हणजे त्या ठिकाणी पहिला पर्याय म्हणजे कट होतो. त्याच्यानंतर क्षयरोग आहे. क्षयरोग वरती जी काही उपचार पद्धती आहे ती उपचार पद्धती म्हणजे डॉट्स आहे. कोणती आहे? डॉट्स. आता डॉट्स ही जी उपचार पद्धती आहे डी म्हणजे डायरेक्टली, डी म्हणजे डायरेक्टली, ओ म्हणजे ऑब्झर्व्ड, ओ म्हणजे ऑब्झर्व आणि त्याच्यानंतर टी म्हणजे ट्रीटमेंट, टी म्हणजे ट्रीटमेंट आणि यस पुढे काय लिहिलेलं आहे? शॉर्ट कोर्स. शॉर्ट कोर्स म्हणजेच कोण आहे? डॉट्स. ही उपचाराची पद्धत कशावरती आहे? क्षयरोगावरची आहे. आणि कुष्ठरोगावरची जी काही आपल्याकडे उपचार पद्धती आहे ती कुष्ठरोगावरची उपचार पद्धती म्हणजे MDT, मल्टी ड्रग थेरपी. मल्टी ड्रग थेरपी ही जी उपचार पद्धती आहे ती कुष्ठरोगावरची आहे. क्षयरोगावरची डॉट्स आहे. कर्करोगावरती केमोथेरपी आहे, रेडिओथेरपी आहे आणि हाती रोगामध्ये अँटी पॅरासिटिक नावाचं औषध दिलं जातं. कोणतं? अँटी पॅरासिटिक नावाचं औषध दिलं जातं. हे हाती रोगावरचं काय आहे? मुख्य त्याच्यावरती असणार उपचार पद्धत आहे. आणि हाती रोग हा प्रामुख्याने जर आपण बघितला तर तो केरळमध्ये आपल्याला मुख्यतः पाहायला मिळतो. आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक 2 हे अगदी काय असेल तर ते बरोबर असेल. डॉटचं फुल फॉर्म पण परीक्षेला विचारलं जातं. डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणजेच टीबी वरती असणारा उपचार पद्धतीलाच आपण काय म्हणतो? डॉट्स उपचार पद्धत असं म्हणतो आपण. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणजे एकंदरीत कोण? राज्यसभेचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणजे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असतात. हे उपराष्ट्रपती पदाची जी तरतूद आहे ती थेट आपण अमेरिकेच्या पद्धतीवरून घेण्यात आलेली आहे. अमेरिका, कारण अमेरिकेचे उपराष्ट्रपती तिथल्या वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात. कुठल्या? वरिष्ठ सभागृहाचे. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याकडचं वरिष्ठ सभागृह म्हणजे कोण आहे? राज्यसभा. म्हणून उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात असं आपल्या घटनेची कलम कोणती सांगते? 64 सांगते. तर कलम 63 मध्ये आपल्याकडे काय सांगण्यात आलं? कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथून पुढे आला 65 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हाही राष्ट्रपती गैरहजर असतील, जेव्हाही राष्ट्रपती गैरहजर असतील तेव्हा राष्ट्रपतीचं कार्य पार पाडण्याची जिम्मेदारी कोणाची असते? तर ती उपराष्ट्रपतीची असते असं कोण सांगते? कलम 65 सांगते. त्याच्यानंतर कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत देण्यात आलेली आहे. निवडणूक पद्धतीमध्ये कलम 66 नुसार राज्यसभेचे आणि लोकसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य मतदान करतात. आणि कोणाची निवड करतात? तर ते उपराष्ट्रपतीची निवड करतात. यात विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य मतदान करत नसतात. म्हणजे सगळेच खासदार लोकसभेचे, राज्यसभेचे नामनिर्देशित, निर्वाचित एवढे सदस्य उपराष्ट्रपतीला मतदान करू शकतात. त्याच्यानंतर कलम 67 मध्ये उपराष्ट्रपतीचा काय देण्यात आलेला आहे? कालावधी देण्यात आलेला आहे. आणि कालावधी किती? पद धारण केलेल्या तारखेपासून 5 वर्ष पदावरती असू शकतात हे कलम 67 सांगते. 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. 64 मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. कलम 65 मध्ये राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहत असतो.
कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे. कलम 67 मध्ये उपराष्ट्रपतीचा कालावधी आहे आणि त्याच्यानंतर कलम 68 मध्ये उपराष्ट्रपतीला पद मुक्त करण्याचे मार्ग सांगण्यात आलेले आहेत. जसं की राजीनामा कोणाकडे देतात, राष्ट्रपतीकडे देतात, तर उपराष्ट्रपतीचं पद रिक्त होतं किंवा त्यांना पदावरून काय केलं जातं, बडतर्फ केलं जातं. बडतर्फ केल्यानंतर म्हणजे राज्यसभा करू शकते. विशेष बहुमताने तो ठराव राज्यसभेमध्ये पहिल्यांदा मांडला जातो. लोकसभेमध्ये साध्या बहुमताने पारित झाला की उपराष्ट्रपतीचं पद रिक्त होतं. त्याच्यानंतर कलम 69 मध्ये उपराष्ट्रपतीचा शपथ देण्यात आलेला आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला काय करत असतात, तर शपथ देत असतात. आणि कलम 70 मध्ये आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीचे कार्य पार पाडण्याची जिम्मेदारी कोणाची आहे, उपराष्ट्रपतीची आहे. आणि कलम 71 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीचा वाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चालवला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे. तुम्हाला पाहायचं तर पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? म्हणजे लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष विचारले. नॉर्मली आपल्याकडे लोकसभेचे पहिले सभापती विचारले जातात. तर इथं काय विचारलेलं आहे, लोकसभेचे पहिले उपसभापती म्हणजे उपाध्यक्ष कोण होते? तर याच्यामध्ये बघा, ग वा मावळणकर. आपल्याकडे जी पहिली लोकसभा आहे ना, 17 एप्रिल 1952 ला आपल्याकडं पहिली लोकसभा अस्तित्वात आली. पहिली लोकसभा अस्तित्वात आली कधी? 17 एप्रिल 1952. तो 56 पर्यंतचा जो कालावधी होता त्या लोकसभेमध्ये गवा मावळणकर हे लोकसभेचे संसदेचे पहिले सभापती होते. संसदेचे पहिले सभापती म्हणजेच कोण? ग वा मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष म्हणजे कोण आहेत? M.A. अय्यंगार आहेत. कोण आहेत? तर M.A. अय्यंगार हे लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष आहेत. लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष. आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, पहिल्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेता कोण होते? तर पहिल्या लोकसभेचे पहिले विरोधी पक्ष नेता म्हणजे कोण होते? तर ते A.K. गोपालन हे लोकसभेच्या पहिल्या विरोधी पक्ष नेत्यामध्ये त्यांचं पहिलं नाव A.K. गोपालन. म्हणजे आपल्या लोकसभेचे पहिले विरोधी पक्ष नेता A.K. गोपालन, लोकसभेचे पहिले सभापती ग वा मावळणकर आणि लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष M.A. अय्यंगार. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? केरळचा प्रसिद्ध सण उत्सव म्हणजे कोणता आहे? तर तो ओणम आहे. म्हणजे हा पर्याय कटला. त्याच्यानंतर कर्नाटक आहे. कर्नाटक मध्ये प्रसिद्ध सण म्हणजे कोणता आहे? दसरा आहे. हाही पर्याय कटला. आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध सण म्हणजे कोणता आहे? उगादी आहे. उगादी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? आपल्याकडे पाडवा असं म्हणतो आपण. म्हणजे हाही पर्याय कटला. उरला एकमेव पर्याय तामिळनाडू हे त्या प्रश्नाचं उत्तर अगदी फायनली बरोबर आहे. ते जल्लीकट्टू म्हणजे आपण व्हिडिओ बघतो बघा, एका रिकाम्या जागेमध्ये बैल सोडला जातो आणि त्याच्या त्या शिंगाला पकडलं जातं, त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न केला जातो. जवळपास हा जो उत्सव आहे ना जल्लीकट्टू, हा तामिळनाडू मधला आहे. 1500 वर्षाची त्याला पार्श्वभूमी आहे.
आणि जल्लीकट्टू हा जो सण आहे ना, म्हणजे तो कशासाठी साजरा केला जातो तर तेव्हा आपल्याकडे तामिळनाडूमध्ये आहे ना पीक तोडण्याचा हंगाम असतो. पीक कापणी किंवा त्याला आपण तोडणे, पीक कापणीचा हंगाम असतो आणि शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार म्हणजे कोण, बैल, याच्यासाठी तो सण त्या ठिकाणी काय केला जातो, साजरा केला जातो. हे या सणाचं वैशिष्ट्य आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस होती त्याच्यावरती आणि 2023 ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि अधिकृतरित्या पुन्हा हा जो काही महोत्सव आहे हा तामिळनाडूमध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. आणि या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये बघा, वर्धामध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. हिंदी विद्यापीठ म्हणजे हा पर्याय कट. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हाही पर्याय कटला. आता साताऱ्यामध्ये कुठलं विद्यापीठ अस्तित्वात नाही, कोल्हापूरला आहे. छत्रपती शिवाजी विद्यापीठ म्हणून जे कोल्हापूरला आहे. आता उरला कोणता पर्याय, नागपूर. तर नागपूरमध्ये मखराम, तेव्हा महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री होते मखराम पवार यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन 2000 मध्ये हे महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री होते आणि यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये वर्ष 2002 ला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ह्या मखराम पवार यांना बहुजन केसरी म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. बहुजन केसरी म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, सूर्यमाल कडा हे कोणत्या जिल्ह्यात सर्वात उंचीचे ठिकाण आहे. थंड हवेचे ठिकाण आहे ते सर्वात, म्हणजे थंड हवेचे ठिकाण. इथं प्रश्न काय ना, थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे. सूर्यमाल. तर नाशिक मध्ये बघा थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे तर इगतपुरी आहे. इगतपुरी. अहमदनगर मध्ये थंड हवेचं ठिकाण नॉर्मली आपण भंडारदराला विचार केला जातो. संभाजीनगर मध्ये थंड हवेचं ठिकाण म्हैसमाळ आहे. म्हैसमाळ. उरला कोणता, पालघर. आणि पालघर हेच या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर बीड मध्ये चिंचोली नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. बीड मध्ये चिंचोली हे थंड हवेचं ठिकाण आहे. पुण्यामध्ये आलात तर लोणावळा आहे. त्याच्यानंतर परत पुण्यामध्ये भीमाशंकर हे थंड हवेचं ठिकाण आहे है ना. असे बरेच आहे. अमरावतीमध्ये गेला तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. चिखलदरा. त्याच्यानंतर परत तुम्ही नागपूरमध्ये गेला तर नागपूरमध्ये रामटेक नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. परत तुम्ही बुलढाण्यामध्ये आलात तर बुलढाण्यामध्ये भिंगार आणि अंबाझरी नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. अंबाझरी. असे बरेच आहे. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती लागतात आणि या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, मृत्युंजय कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण. तर शिवाजी सावंत हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. शिवाजी सावंत यांना ज्ञानपीठ संस्थेमार्फत, भारताच्या ज्ञानपीठ संस्थेमार्फत यांना 1995 ला मूर्तीदेवी या हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला होता या कादंबरीला. म्हणून मृत्युंजय ही जी कादंबरी आहे हे कर्णावर आधारित कादंबरी आहे आणि अतिशय दर्जेदार लिखाण त्या माध्यमातून केलेलं आहे. प्रसिद्ध आपल्या मराठी साहित्यामधला एक खूप मोठा कादंबरी म्हणून त्या मृत्युंजयकडे पाहिलं जातं. आणि ही लिहिणारे व्यक्ती कोण आहे, शिवाजी सावंत. आणि मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर तोतलाडोह धरण हे जे आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे.
कोणत्या नदीवरती आहे? पेंच नदीवरती आहे, पेंच नदीवरती आहे। आणि हा तोतला डोह जो प्रकल्प आहे NH क्रमांक जो जुना सर्वात भारतातला मोठा राष्ट्रीय महामार्गचा म्हणजे त्याचा आता नवीन क्रमांक किती केला? 44 केलेला। या मार्गावरती तो आपल्याला पाहायला मिळतो। सर्वात जास्त आपल्याला धरण पुण्यामध्ये पाहायला मिळतात, खडकवासला वगैरे हे जे काही आहेत, वरसगाव धरण आहे आणि अहमदनगर मध्ये भंडारदरा नावाचं प्रसिद्ध धरण आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता या शेवटी या प्रश्नाचं उत्तर काय बरोबर आहे? नागपूर, पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण अनेक प्रकारचे प्रश्न, जुने प्रश्न, नवीन प्रश्न, नवीन पॅटर्ननुसार अशा सगळ्या प्रश्नांचा आढावा तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। आणि शेवटी जाताना एकच तुम्हाला सांगेन की आपली जीएस ची पूर्ण बॅच आपण लॉन्च करतोय लवकरात लवकर। आणि जीएस ची बॅच जर कोणाला ऑनलाईन बद्दल चौकशी करायची असेल तर हा नंबर, या नंबरवरती तुम्ही नक्कीच कॉल करा आणि लवकरात लवकर आपण बॅच लॉन्च करतोय आणि ती बॅच तुम्हाला अत्यंत कमी फीस मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। धन्यवाद।